आमच्या इकडे एका मुलाने ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन खूप सारं कर्ज झालं आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. तर असं होऊ नये म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश असा आहे की खूप सारे मुलं आज ऑनलाईन गेम खेळत आहेत. खूप सारे ऑनलाईन गेम आहेत, तर तुम्ही ते ऑनलाईन गेम खेळू नका. कारण की त्यामुळे काय होतं, तुम्हाला त्यामध्ये फुकटमध्ये बोनस वगैरे मिळतं आणि मग तुम्ही त्या बोनसच्या आहारी जाता आणि मग त्यानंतर काय होतं, तुम्हाला हळूहळू त्यात उणीव निर्माण होते, त्याची गोडी निर्माण होते. मग तुम्ही काय करता, घरातल्याचे आईचे दागिने गहाण ठेवता किंवा मोडता किंवा काही पण पैसे इकडून तिकडून काढता, खर्च करता खूप सारं आणि त्या गेमच्या आहारी जाऊन तुम्ही खूप सारे कर्जबाजारी होता. आणि मग तुम्ही एवढे सुशिक्षित असताना, शिकलेले असताना तुम्ही एवढे कर्जबाजारी होऊन मग तुम्ही काय करता, आत्महत्येचं पाऊल उचलता. तसं नका करू. सगळ्यांना आवेदन आहे, तुम्ही घरच्यांच्या परवानगीने तुम्हाला जे काही म्हणजे तुम्ही एखादा उद्योग टाकू शकता. ठीक आहे, तुम्ही शेतीमध्ये पण खूप सारा तुम्हाला उद्योग आहे शेतीमध्ये, तुम्ही ते करू शकता. तुम्हाला जे वाटेल ते. पण ऑनलाईन गेम सोडून, ऑनलाईन गेममुळं खूप सारे तरुण तरुणी जे आहेत त्या कर्जबाजारी तर झाले, पण ते डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेले आणि खूप सारे असे आहे की ते ऑनलाईन गेमच्या आहारी जाऊन त्यांनी आत्महत्या सुद्धा केलेली. त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश माझा असा आहे की तुम्ही कृपया करून तुम्ही ऑनलाईन गेम खेळू नका. त्यामुळं खूप साऱ्या तरुण युवा पिढी जी आहे सध्याची, त्यांना खूप सारा धोका निर्माण झालेला आहे.